हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। साडी वगैरे पाहून तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठे चालली। आज आहे गुरुवार, तर आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, पूजा वगैरे असते। तर मग आता मी म्हटलं चला थोडीशी साडी वगैरे घालून घेऊया। आणि काय ड्रेस आपण रोजच घालतो, जैसा देस वैसा भेस। माझ्या हाताने खूप मोठी चुकी झाली असती आज, कारण की कालच मला ताईंचा फोन येऊन गेला की उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, तर विसरशील नको म्हणून। पण तरीसुद्धा माझं सकाळी उठून मला लक्षातच नाही की आज गुरुवार आहे, म्हणून मी माझ्याच कामात की आज काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं आहे, इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, असाइनमेंट लिहायचे आहे, शान्वीचा अभ्यास घ्यायचा आहे, ब्लाऊज शिवायचा आहे। तर मी माझ्याच याच्यात होती। अचानक गॅलरीचा दरवाजा उघडला, तर तिथे कोणीतरी फुलं घ्यायसाठी आलं होतं शेवंतीचे। तर मी दिसल्याबरोबर त्यांनी म्हणजे तिथून वळून गेले। पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार तर नाही आहे। शेवंतीचे फुलं पाहून माझ्या लक्षात आलं, कारण गुरुवारचे जे दिवस असते ना, जेव्हा मार्गशीर्ष महिना चालू असते तेव्हाच नाही का शेवंतीचे फुलं येत असतात। तर मग आता चला मी आता फुलं वगैरे तोडून घेते। आणि या पूजेसाठी 5 प्रकारच्या फुलांच्या फांद्या वगैरे लागतात। तर चला आता मी फुलं वगैरे तोडून घेते। हे छान मस्त जास्वंदाचं फुल आलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही। आता मी यातले जे फुलं चांगले मोठे मोठे आहेत ते तोडून घेते। तर हे बघा, एवढे सर्व फुलं निघालेले आहे। मला वाटलं की मला बाहेरून बोलवावं लागेल, पण माझं एवढ्या याच्यात होऊन जाईल आणि भरपूर फुलं निघालेले आहे। तर चला आता मी पूजेची पूर्ण तयारी वगैरे करून घेते आणि दाखवतेच तुम्हाला कशी पूजा मांडते मी, कशी नाही। तर सर्वात आधी इथे मी दिवा वगैरे लावून घेतला होता, कारण कोणतीही पूजा करायच्या आधी सर्वात आधी दीप प्रज्वलित करायचा आणि नंतर गणपतीची पूजा। सर्वात आधी गणेश पूजा होत असते, जसं की तुम्हाला माहीतच आहे। आणि नंतर इथे मी स्वस्तिक काढून घेतला आहे तांदळाने। कारण इथे लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे। हे बघा, अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि बाजूला कलश स्थापित करणार आहे। तर तिथे मी 5-10 तांदूळ ठेवते आणि यावर हळदी कुंकू वगैरे वाहलं। नंतर मी कलशाची पूजा केलेली आहे। कलश हे तांब्याचा जो गडवा आहे त्यावर मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि नंतर अशा प्रकारे बघा स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आणि नंतर इथे 5 बोटं आजूबाजूला लावायचे, म्हणजे इकडनं 3 आणि तिकडनं 2 असे। आणि अशा प्रकारे ही खास पानं जे आहे असे ठेवायचे। आणि नंतर नारळाची पूजा वगैरे करून नारळ वगैरे असं ठेवायचं। आणि नंतर मग हे जे फांद्या आहे, आपण 5 प्रकारच्या ज्या फुलांच्या फांद्या तोडलेल्या होत्या, तर त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या। त्याचं खूप महत्त्व आहे। तर आता लक्ष्मी मातेला पण इथे आपण स्थापन करणार आहोत। आणि हे बघू शकता तुम्ही, छान लक्ष्मी मातेला छान फुलं वगैरे वाहलेले आहे मी। आणि नंतर आता लक्ष्मी मातेची ओटी भरून घेते। त्या मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि बांगड्या, तांदळाची ओटी भरलेली आहे आणि त्यावर एक खारी, बदाम, हळकण आणि पैसे टाकायचे काय म्हणते त्याला, खोबरं, प्रवीण असं 5 प्रकारचं इथे ओटीमध्ये ठेवलेलं आहे आणि केळसुद्धा।
तर हे बघा झाली माझी पूर्ण मांडणी करून आणि इथे समया पण ठेवलेल्या आहे छान मी दिवे वगैरे पूर्ण लावायसाठी जेव्हा मी पोथी वाचायला सुरुवात करेल तेव्हा मग मी दिवे लावते. मनोकामना बघू शकता तुम्ही. श्री महालक्ष्मी देवीची अनेक रूपे नावे आहेत. कौशव म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती सांगा, पूजा विधी सांगा. वृद्ध स्त्रीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच आहे. हे अशा रीतीने जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेपूर्वक करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मी व्रताची कृपा होईल. पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर इथे आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि आम्ही जेव्हा तिकडे राहत होतो तेव्हा पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर बायांना बोलवत होतो हळदी कुंकासाठी आणि ओटी देत होतो. पण इथे कोणीच नसल्यामुळे आम्ही दोघीच जणी हळदी कुंकू लावलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही माझी म्हणून याच्यासाठी मुली पाहिजे असतात. तर आणि दुपारी माझे मी पूर्ण कामं निपटवून घेतलेले आहे, ब्लाऊज वगैरे सर्व काही जे आहे ते आणि दिवे वगैरे लावून घेतलेले होते देवाजवळ. संध्याकाळ झालेली होती आणि इथे मी स्वयंपाकाची सुरुवात करायला किचनमध्ये आलेली होती. तर इथे मला मेथी आलूची भाजी करायची आहे. तर मग मी इथे मेथी आधी वॉश करून घेते चांगली आणि नंतर मग मी तिला पाणी पूर्ण जे पाणी आहे त्याचं पाणी झरायला इथे चाळणीमध्ये ठेवलेली आहे. खोसून घेते आणि माझ्या स्वयंपाकाला लागते. तर चला सर्वात आधी मी ते आलू शिजवून घेते. तर मी इथे सर्वात आधी आलूचे साल वगैरे काढून त्या पाण्यात वगैरे टाकून ठेवलेले आहे आणि इथे कांदा आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे मी भाजी टाकायला. बघू शकता तुम्ही आणि मेथी वॉश करून ठेवलेली आहे आणि हे जे आहे आलूचे पण काप करून ठेवलेले आहे. आता मी मिरची जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प्रकारे मिरची कापून घेते. मिरची यासाठी जाड कट केलेली आहे, काढून ठेवता आली पाहिजे त्यामुळे. आणि हे बघू शकता तुम्ही एवढे मिरची आणि कांदा आणि मिरची मोकळ्या भाजीत जास्त असली तर फारच चांगले लागते. आणि इथे आहे आलू जे आहे मी ते पाण्यातून चाळणीत काढून ठेवलेले होते कारण त्याचं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे म्हणून. कारण आलू जे आहे ते आपल्याला या भाजीसाठी फ्राय करून घ्यायचे होते. तर आलू छान तांबूस कलरचे येईपर्यंत असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फ्राय केलेले आहे मी. आणि इथे मिरची आणि कांदा आणि जिरं टाकलेलं होतं. मिरची, कांदा, जिरं, छान कांदा आणि मिरच्या परतून घ्यायच्या अशा प्रकारे आणि मीठ पण टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं की जो कांदा आहे तो लवकरात लवकर होतो. आणि तर ही भाजी जी आहे ही भाजी मी पहिल्यांदा आमच्याकडे जे नीरज दादा आहे त्यांच्याकडे प्रोग्राममध्ये पहिल्यांदा तिथे खाल्ली होती मी. तर ती भाजी मला एवढी आवडली होती की मी तिथे सर्वात आधी तर मी जेवण करून घेतलं. पण नंतर मग मी त्यांना तिथे जे आचारी आहे त्यांना विचारायला गेली की ही भाजी तुम्ही कशी केली म्हणून. तर तिथे त्यांना विचारलं मी तर ते म्हणे अशा प्रकारे त्यांनी मग मला रेसिपी सांगितलेली आहे. तर त्याच प्रकारे मी भाजी घरी येऊन केली, दुसऱ्याच दिवशी केली मला वाटते. तर ते भाजी यांना पण खूप आवडली होती. तर तेव्हापासून ही आमची भाजी फेवरेट झालेली आहे. आलू फ्राय करून आणि खाकस टाकून. मी अजूनपर्यंत कुठे पाहिलेली पण नव्हती आणि खाल्लेली पण नव्हती. फर्स्ट टाईम होता मला त्यांच्याकडे. पण त्याच्यानंतर आम्ही घरी अशीच भाजी करतो. तर हे बघा इथे मी खाकस टाकलेली आहे. छान कांदा वगैरे फ्राय झाल्यानंतर इथे मी खाकस टाकलेली आहे. खाकस पण तेलामध्ये होऊ द्यायची छान.
आणि आता यात टाकायचे मसाले, तर तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर टाकायचं थोडंसं. आणि मीठ जे आहे, मीठ ते आधी आपण टाकलेलंच आहे, त्यामुळे आता मीठ वगैरे काही टाकायचं नाही. आणि आलू जे फ्राय केलेले होते त्यामध्ये सुद्धा आपण तिखट, मीठ, हळद जे आहे ते टाकलेलं आहे. ते यासाठी टाकलेलं आहे कारण आलू नंतर शेवट टाकतो ना आपण, त्याच्यामुळे त्याला पूर्ण मसाले लागले पाहिजे. तिखट आणि मीठ या सर्वेची चव त्याला लागली पाहिजे. जे मॅरिनेट करतो ना आपण, तशाच प्रकारे या तिखट, मीठ, हळद टाकून आलू मॅरिनेट केलेले आहे. तर इथे आता मग मी मेथी टाकलेली आहे आणि मेथीची भाजी छान शिजू द्यायची, मस्त होऊ द्यायची, असा थोडासा डार्क कलर येईपर्यंत. हे बघू शकता तुम्ही, मला इथे थोडं घरी कोणीतरी आलं होतं त्यामुळे माझं तो तेवढा भाग जो आहे तो पोर्शन निघून गेलेला आहे आणि भाजी जवळच होती, त्यामुळे मग मी आलू शूट न करताच टाकून दिले. तर हे बघा, आलू वगैरे या स्टेजवर भाजीला होऊ द्यायचं आणि नंतर मग यात आलू वगैरे टाकायचं आणि आलू टाकल्यानंतर पण थोडा वेळ होऊ द्यायचं, म्हणजे पूर्ण जे मसाले आहे ते त्याला लागून जाते. आणि इथे बाजूला मी वरण पण ठेवलेलं आहे आणि वरण भाजी झाल्यानंतर मग मी पोळ्या पण करून घेतल्या पटापट, कारण खूप वेळ झाला होता. घरी थोडे पाहुणे वगैरे आले होते, त्यामुळे मग मला पण स्वयंपाकाला भरपूर वेळ झाला. पोळ्या वगैरे करून झाल्यानंतर मग मी इथे शिरा वगैरे करायला सुरुवात केली. तर शिरा करण्यासाठी मी यात तूप टाकलेलं होतं आणि वाटीभर रवा घेतलेला होता आणि याला छान मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचा, छान असा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. आणि तोपर्यंत मग मी ते साखर वगैरे काढून घेतली होती. तर साखर मी 1 वाटी रवा घेतला होता, तर अर्धी वाटी जास्त थोडंसं साखर घेतली. एकदम जास्त गोड पण चांगला नाही वाटत. आणि हे जे आहे विलायची घेतलेली होती 4, आणि हे बघा ते असा कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला होता. आणि त्यात मी बाजूलाच दूध ठेवलेलं होतं साखर टाकून, मला जेवढी साखर पाहिजे तेवढी साखर घेतली होती आणि दूध ठेवलेलं होतं. तर डायरेक्ट ते गरम करून घेतलं आणि गरमच यात रव्यामध्ये सोडलेलं आहे. आणि छान मस्त असं शिरा वगैरे करून झाल्यानंतर मग मी ते देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि ते मग आम्ही जेवण करायला बसलो. तर खूप सुंदर अशी भाजी झालेली होती. कसं झालं आजचा स्वयंपाक? शिरा कसा झाला? खास करून शिरा चांगला झाला. भाजी नाही आवडली तुम्हाला? तर सकाळी सुंदर अशी साडी घालून दिवसभर मिरव केल्यानंतर मी आलेली आहे माझ्या रोजच्या अवतारामध्ये. रोज असं सुंदरचा असा शिरा आणि ते आलू मेथीची भाजी, पोळी, वरण, भात सर्व. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, शिरा खूपच सुंदर झाला होता, खूपच मस्त झाला होता शिरा. आणि मी तर सर्वात आधी 2 वाट्या खाऊन घेतल्या. गरम होता तेव्हाच 2 वाट्या खाऊन घेतल्या. जेवायला 1 घास असा खाऊन बघितला मी आधी, कारण हे यायचेच होते अहो या करता मी 1 घास शिऱ्याचा घेऊन घेतला आणि नंतर तोंडात टाकल्यानंतर तो इतका मस्त मेल्ट झाला आणि खूपच सुंदर मस्त झाला. तर त्यात साखर पण व्यवस्थित आणि तूप पण व्यवस्थित, खूप सुंदर असा शिरा झालेला होता. त्यांना पण खूप आवडला होता शिरा. तर अशा प्रकारे आमचं छानसं मस्त वाटं जेवण झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर मी इथे आलेली आहे वॉक करायला. जर कोणी नवीन असाल आपले व्ह्यूअर्स तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. आणि माझा हा आणि जुने जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी पण आणि नवीनवाल्यांसाठी पण माझा हा छोटासा पूजेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर भेटते तुम्हाला उद्या नवीन अशाच छानशा व्लॉगमध्ये. तर बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.